नमस्कार, मी तेजश्री आणि मी तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पारिजातक या झाडाला भरपूर फुलं येतात। तर आमच्या दारात देखील हे पारिजातकाचे झाड आहे, हे तुम्ही पाहू शकता। आणि सध्या या झाडाला खूप अशा कळ्या आलेल्या आहेत। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या झाडाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। पारिजातक हे स्वर्गातून श्री विष्णूने झाड पृथ्वीवर आणले आहे असे म्हणतात। तसेच या झाडाला हरसिंगार, ट्री ऑफ सॉरो असे बरेच नाव आहेत। ऑक्टोबर महिन्यात बहरणारे पारिजात हे एक भारतातील औषधी झाड आहे। या फुलांना हरसिंगार, शेफालिका, रागपुष्पी, खरपत्र असे अनेक नावे आहेत। कोरल जास्मिन, नाईट जास्मिन असे देखील या झाडाला म्हणतात। त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फुलांमुळे ट्री ऑफ सॉरो असे देखील या झाडाला म्हणतात। पारिजातकाचे बॉटॅनिकल नेम निक्टॅन्थस अर्बोरस ट्रिस्टिस असे आहे। हे ओरिलिएसी या फॅमिलीमध्ये येते। साऊथ एशिया तसेच उत्तर भारत व महाराष्ट्र या ठिकाणी पारिजात हे झाड जास्त करून आढळते। पारिजातकाची पाने, फुले, साल यांचा उपयोग अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी शतकानुशतके केला जातो। ज्यामुळे वेदना, श्वसनाचे आजार तसेच सांधेदुखी आणि त्वचेच्या समस्यांवर पारिजातकाचा उपयोग केला जातो। पारिजातकाची पाने सांधेदुखी आणि जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत। त्वचेच्या समस्या जसे की मुरूम आणि डाग कमी करण्यासाठी त्यांचा फुलांचा फेस पॅक वापरला जातो। वास्तुशास्त्रानुसार पारिजातकाचे झाड सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते। पारिजात वृक्षाची पौराणिक कथा समुद्र मंथनाशी जोडलेली आहे। समुद्र मंथनातून हा देवी वृक्ष प्रकट झाला आणि त्याला स्वर्गात इंद्राने स्थापित केले। या वृक्षाचा संबंध भगवान श्रीकृष्णाशी आहे, ज्यांनी सत्यभामेसाठी हा वृक्ष पृथ्वीवर आणला। समुद्र मंथनाच्या वेळी अनेक मौल्यवान वस्तूंसोबत पारिजात वृक्षही प्रकट झाला। त्याच्या सुंदर पांढऱ्या फुलांना दैवी सुगंध होता। भगवान इंद्राने या वृक्षाला स्वर्गात ठेवले, पण त्याची इतकी महती होती की त्याचा ताबा मिळवण्यासाठी इंद्र आणि श्रीकृष्ण यांच्यात संघर्ष झाला। शेवटी श्रीकृष्णाने हा वृक्ष पृथ्वीवर आणला आणि त्याच्या पत्नी सत्यभामेला स्वर्गातील पारिजात फुलांबद्दल माहीत होते आणि ती फुले मिळवण्यास उत्सुक होती। या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हणतात, कारण असे मानले जाते की तो व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करतो आणि संपत्ती समृद्धी देतो। अशा पद्धतीने आज मी तुम्हाला या पारिजातक या झाडाबद्दल थोडीशी माहिती दिली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत। थँक्यू।